हा, देवाचं जर आपल्याला लाडकं व्हायचं असेल, देवाचं लाडकं व्हायचं असेल तर आपण संतांची सेवा करावी. कारण हे माझ्या पदरचं मी सांगत नाही, माऊलीच्या भाषेत सांगतो तुम्हाला मी. ते प्राणा पडते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसेसी का. जर मला जर आनंदित करायचं असेल, मला जर संतुष्ट करायचं असेल तर माझ्या भक्ताची जो सेवा करतो ना त्याच्यावर मी प्रसन्न होतो. का? आपण भक्ताची सेवा करायची आणि देवाच्या आवडीचं व्हायचं, यात असणारे दोन फायदे. एक तर आपल्याला भक्ताची संतांची सेवा घडते आणि दुसरं म्हणजे देवाचं लाडकं आपण बनतोय. विठ्ठला विठ्ठला. आजकाल महाराज पुण्यतिथी कोणाची व्हायला लागली, आयुष्यभर लोकांची घरं मोडणाऱ्याची सुद्धा आज पुण्यतिथी आहे. माणूस पत्रिका छापताय स्वर्गवासी वैकुंठवासी, पण गेलेलं कुठं असतं तो पुढला शब्द कुणीच लिहित नाही, नरक. पण त्याची सुद्धा महाराज काय माणसाला उमाळा येतोय काय नाही. जितापणी अन्न नाही, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. तो कोपराय सांगतात, अरे जित्या मा आई बापाला सांभाळा ना, कशाला पिंडदान खौरण काय शनीलांचा कुठं. पण त्या टायमाला इतका उमाळा येतोय माणसाला, कसल्याची पुण्यतिथी ती भाजण्याच्या बोकांडी येते. विठ्ठला विठ्ठला. आयुष्यात कधी त्याने डाग बकवा सुद्धा पाहिलेला नसता, पण त्याचा जीव गेला ना मग ते चला ना भजने वाजवायला. अरे त्याच्या कानात खेळ ठोकलेत भजना भजन ऐकता ऐकता, आणि आता मेल्यावर काय भजन ऐकू घालता त्याला. महाराज ज्याचं आयुष्य त्या ठिकाणी पुण्यतिथी पुण्य करण्यात गेलं का. आज एक पंजाचं नाव सांगता येत आहे आपल्याला नाही महाराज, पंजाचं सांगता येईल पण पंजाचं येईल का सांगता. अहो महाराज आज तुकोबरायला 375 वर्ष चालू आहे. आज खरं म्हणजे पत्रिकेत असं प्रत्येक पत्रिकात लिहायला पाहिजे होतं, तुकोबराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. हा, अमृत महोत्सव सोहळा असं लिहायला पाहिजे होतं. ज्याच्यात दैवगतीत आहे महाराज आमच्या नशिबात होतं. मध्ये 8 दिवस तुकोबरायचं गाथा पारायण केलं आम्ही देवळात. टाळ पक्वा चाली सहित काय पारायण. तिथून माघारी वाटत नव्हतं महाराज. महाराज इतका ताल तिथं. आता तिथं काय एका चढक महाराज गाथा पाठ करणारी माणसं, पण आमचा योग होता म्हणून आम्हाला ती सेवा पारायण घडलं महाराज. तुकोबरायला आज 375 वर्ष चालू आहे. आणि जगात तुकोबरासारखा भक्ती मार्ग, सोपा मार्ग कुणीही सांगितलेला नाही. म्हणून संतांच्या पुण्यतिथीमध्ये 2 फायदे आहेत. एक तर पुण्य होतं आणि पाप जाता असा दुहेरी फायदा आहे. महाराज ज्याचं आयुष्य परोपकारात गेलं, आज तुकोबराचं किंवा भगवान बाबा वामन भाऊ यांची आपण पुण्यतिथी साजरी करतोय. कशामुळे करतो आपण सांगता येईल नाही महाराज. ज्याचं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी गेलं, ज्याचं आयुष्य आपल्या कुटुंबासाठी गेलं त्याला ते कुटुंब जाळल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याचं आयुष्य लोकांसाठी गेलं त्याला समाजाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टदिती परोपकारे. आपला विषय कुठं चालला होता, जो कुटुंबासाठी जगतो त्याला कुटुंब घेऊन जाळतंय, पण जो जगासाठी जगतो त्याला जग डोक्यावर घेऊन नसतं. हो, आज भगवान बाबा वामन भाऊ जाऊन 50 वर्षाच्या पुढे तरी झाला असतील का बाबा, 50 वर्षाच्या पुढे. हो हा, मग का त्यांची आज पुण्यतिथी करतोय आपण, का त्यांचाच गाजा वाजा होतोय. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पण का कीर्ती त्यांची जगामध्ये राहिली, का राहिली. करुणी चिंतन करावी अनेका, करुणी चिंतन करावी अनेका, डोळा झाला लोकांना वजनी.
संतांनी स्वतःचा देह झिजवला, पण स्वतः भगवंताचं चिंतन करून लोकांकडून करून घेतलं, म्हणून त्यांचं नाव आजपर्यंत चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. असणारे भगवान बाबा आणि वामन महाराज नशीबवान आहेत, आपण भाग्यवान आहेत. त्यांच्या नंतर आपला जन्म झाला. अगोदर जन्म झाला असता तर आपल्याला कुणाची पुण्यतिथी करता आली असती नसती महाराज. पण संत हे विचारी असतात बरं का. एक किस्सा सांगतो वामन भाऊच्या जीवनातला. ज्यावेळेस वामन भाऊ आजारी पडले महाराज, आजारी पडले आणि पुण्याला इंद्रायणी हॉस्पिटल, आणि इंद्रायणी हॉस्पिटलला गेल्यानंतर भाऊची प्रकृती काही डॉक्टरला साथ देईना, आणि मग भाऊचं देहावसान झालं. आणि देहावसान झाल्यानंतर भरपूर असा समाज दवाखान्याच्या पुढे, भरपूर असा समाज दवाखान्याच्या पुढे जमलेला होता. थंग जनसागर त्या ठिकाणी. अगोदरच भगवान बाबा गेल्याचं दुःख आणि हृदयाला जाळीत होतं महाराज, आणि त्यात वामन भाऊची तब्येत पुरत खालावलेली, म्हणून अथांग जनसागर. जसं आपल्या सीताराम बाबा सारखं झालं ना, तसाच जनसागर त्या ठिकाणी महाराज. वामन भाऊ गेल्याची वार्ता दवाखान्यातून बाहेर आली महाराज, आणि बाहेर आल्यानंतर समाज असणारा गुराढोरासारखा रडू लागला. पण ज्या दिवशी भगवान बाबा गेलते ना, तोच दिवस आणि ती स्थिती ही वामन भाऊची गेलेली बरं का. पण समाज ज्या वेळेस ढसढसा रडू लागला आणि समाज म्हणू लागला, आता पुण्यतिथी कुणाची करायची? भगवान गडावर जायचंय का गहिनाथ गडावर जायचं? आता पुण्यतिथी करायची कुणाची? महाराज समाज त्या ठिकाणी वातावरण शांत झालं, दुःखमय त्या ठिकाणी वातावरण. आणि त्यावेळेस वामन भाऊला काय वाटलं असेल? वामन भाऊ महाराज तटकून उठून बसले आणि सांगितलं, समाजावर रडू नका, माझा भगवान या तिथीला गेला ना, मी परत 8 दिवसांनी जाईल, मी परत 8 दिवसांनी जाईन. मग वामन भाऊ आणि तिथून 8 दिवस महाराज कसलंच दुःख नाही, कसलंच दुःख नाही. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीला सुरुवात आणि काला वामन भाऊच्या तिथीवर येतोय. ही असणारी संतांची जनतेसाठी करून ठेवलेली व्यवस्था. बरोबर सप्त्याचाच कालावधी आहे. एखादं कीर्तन कमी जास्त होतं तिथीनुसार. काही लोक म्हणतात काय मग इतकं लांब व्हायचं आहे काय? आता एक जण तर म्हणलं काय महाराज सप्त करायचे कशाला? टीव्हीवर कीर्तन, मोबाईलात कीर्तन. मी म्हणलं टीव्हीत बी स्वयंपाक होतोय, मोबाईल बी स्वयंपाक होतोय, तोच खा की मग. हा अरे कोणताही अनुभव स्वतः घेतल्याशिवाय त्याचा खादल्याशी गोडी देखील्याशी नाही. आता किती जर माणसाला म्हणलं हे जिलेबी आहे, गुलाबजामुन आहे, फक्त त्याच्याकडे बघा आणि जिबल्या चाटा जमन का? जमन का? लांबून पाहून तिकडे जिबल्या तोंडाला पाणी सुटल खाली लाळ गळूस तर, पण खायला मिळायची का? नाही मिळणार महाराज. ज्या वेळेस तोंडात टाकू त्यावेळेस त्या जिलबीचा आनंद आहे, त्यावेळेस त्या गुलाबजामुनचा आनंद आहे. म्हणून त्या ठिकाणी अरे सत्य हे करावंच लागतात, कारण स्वतः कोणताही अनुभव घेतल्याशिवाय त्याला रंग नाही महाराज. टीव्हीत काय काही बी आहे मग तसं वागायचं का आपण? नाही महाराज. आपल्याला स्वतःला हा अनुभव आला पाहिजे तर त्या असणाऱ्या कार्यक्रमाचा सोहळा करण्यात आनंद आहे. आज या सोहळ्यासाठी बरेच महाराज मंडळी या ठिकाणी आहे. आपले सुनील महाराज आहेत, भरत महाराज आहेत, त्यांचं काय नाव, खेडकर महाराज, दिगंबर महाराज, विभीषण महाराज ढाळे, विद्यासागर ढाळे, त्यांना 2 नाव आहेत बरं का, ते आपल्याच जवळचे आहेत. हा आणि कृष्णा महाराज निमगावकर. आता हे सगळेच महाराज, मग मी तरी कमवून नाराज.
साथीला महाराज असल्यावर कीर्तनकार महाराज जरी कसा नाराज होईल, नाही व्हायचा महाराज. साथ ही चांगलीच असावी, नाही तर 7.5 काहीच कामाची नाही. आपण एकीकडे म्हणायचं, त्यांनी एकीकडे म्हणायचं. एक ठिकाणी मला मोका आलता, किंवा माझी का कुलती, ते म्हणायचं चूत किंवा माझी का चुलती. आता काय ते मनावान काय, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता म्हाताऱ्या माणसाला काय ते ऐकून ते म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. आता काय असले टाळकरी असले कसं कीर्तन करायचं महाराज. एका चढ एक गाणारे आहेत आणि माईक सिस्टीम तर इतकी चांगली आहे आणि पक्वाच्या जशी काय रेल्वेच वाजती खाड 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 खाड. मी त्यांना बळीराम सकट अगदी गरीब माणूस. आता महाराज आपण एवढा सोहळा करतो आणि उग वाजवणार कार्यक्रम जर पडत असेल तर त्या कार्यक्रमाला तरी काय रोबाब आहे का? हा रोबाब वाजवणारामुळं. आणि त्यातली त्यात साऊंड सिस्टीम उत्तमाचं उत्तम पाहिजे. माणसाची माती केलेली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सावडीत येत, पण स्पीकरवाल्याने जर कीर्तनकाराची माती केली ना आयुष्यभर सावडा येत नाही. कीर्तनात जर माती काय काय साऱ्या लोकांचा मूड जातो त्याच्यामुळं. महाराज सगळं व्यवस्थित आहे महाराज, पण अजून बी एवढं वातावरण चांगलं आहे बरोबर महाराज. अजून बी काही लोक येतेच. आता का त्यांच्यासाठी तक्या गाद्या उश्या आणून ठेवत काही. कीर्तन सुरू झालं तरी एक म्हणती बाई चल ना कीर्तनाला, धमधम म्हणली अजून ती महाराज यायचा आहे. ती म्हणते, तिसरी म्हणती चल ना कीर्तनाला, जाऊन दे गावा शेजारचाच महाराज आहे चल ना कीर्तनाला, जाऊन दे म्हणली अजून ते 2 जण इवळायचे, ही इवळत येतो. आता काय सांगावं महाराज, एवढा थाटमाट केलाय तरी लोकांची उल्हासवारी मनावासी नाहीच. म्हणून तो कोपरायाने आपलं आयुष्य जे आहे, चला आता आपण अभंगाकडे वळूया. जाऊ दे आता हे बाकीचा काथ्या कुठे कितीही सांगितलं तरी आम्ही काय ऐकणार नाही म्हणा की.